शहरातील टाकळी रोडवर पूर्व वैमनस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करत एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली। या हल्ल्यात शिवप्रसाद अतनीकर वय वर्ष 28 राहणार टाकळी रोड मिरज हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। जखमी शिवप्रसाद मोटरसायकलवरून येत असताना अज्ञात चारचाकीमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली। त्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राचा वापर करून शिवप्रसादवर अचानक हा हल्ला केला। हल्ला इतका तीव्र होता की शिवप्रसाद जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला। सध्या शिवप्रसादवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। रुग्णालयात पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण चौगुले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्यासह अनेक अधिकारी व अंमलदार दाखल झाले होते। उपस्थित अधिकाऱ्यांनी जखमी तरुणाच्या मित्रपरिवार व नातेवाईकांशी संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली। अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेचे विशेष पथक घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहे। पथकाकडून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। संशयित हल्लेखोरांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला पूर्वीच्या